12th स्टँडर्डचा पार्टनरशिप फायनल अकाउंटचा अजून एक प्रॉब्लेम आपण आता सॉल्व करणार आहोत. हा जो प्रॉब्लेम आहे तो बुकमध्ये सॉल्व करून दिलेला आहे, पण एखादा आयटम आहे तो ट्रेडिंग अकाउंटलाच का पोस्ट करायचा किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच का पोस्ट करायचा, याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला इथे सांगणार आहे. कारण जेव्हा एकदा आपल्याला कळतं की एखादा आयटम कुठे पोस्ट करायचा आणि तो का पोस्ट करायचा, तर पुढचा कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. तुम्हाला कुठलंही कन्फ्युजन राहणार नाही. प्रॉब्लेम असा आहे, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ रिद्धी अँड सिद्धी you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that day after considering the additional information given below. आपल्याला ही खाली माहिती दिलेली आहेत, ॲडजस्टमेंट्स पण दिलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. हा त्यांचा ट्रायल बॅलन्स आहे रिद्धी अँड सिद्धी कंपनीचा. रिद्धी अँड सिद्धीचा स्टॉक आहे 48,000, कॅपिटल आहे 50,000, 30,000. आता आपण फर्स्ट आहे स्टॉक. डेट इथे 1/4/2018 दिलेली आहे, म्हणजे त्या फायनान्शियल इयरची फर्स्ट डेटची डेट आहे. म्हणजेच हा आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक हा नेहमी ट्रेडिंग अकाउंटला येतो. मग आपण इथे ट्रेडिंग अकाउंट मार्क करणार आहोत. त्याच्यानंतर कॅपिटल रिद्धी सिद्धी हे लायबिलिटी साईडला जाणार. त्याच्यानंतर परचेस आहे ते ट्रेडिंग अकाउंट. वेजेस ट्रेडिंग अकाउंटला येतं. हा डायरेक्ट एक्सपेन्स आहे. जेवढे पण डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, म्हणजे जे फॅक्टरीमध्ये समजा आपण आपली एक फॅक्टरी आहे पेन प्रोड्यूस करायची, तर ते पेन बनवताना जे वर्कर्स असतात त्यांना आपण जी सॅलरी, त्यांना जे वेतन आपण देतो त्याला म्हणतात वेजेस. त्याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या फॅक्टरीचं आपलं ऑफिस असेल तर त्या ऑफिसमधल्या स्टाफला आपण देतो, त्याला म्हणतात सॅलरी. तो इनडायरेक्ट एक्सपेन्स आला, तो आपण प्रॉफिट अँड लॉसमध्ये लिहितो. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड म्हणजे काय, तर आपल्याला प्रोडक्शन करताना जो कच्चा माल आणावा लागतो, जे मटेरियल आणावं लागतं, तेव्हा त्याच्यासाठी जो ट्रान्सपोर्टचा खर्च होतो त्याला कॅरेज इनवर्ड म्हणतात. हा डिरेक्ट फॅक्टरीमधला खर्च आहे, म्हणून हा डिरेक्ट एक्सपेन्स आहे आणि हा ट्रेडिंग अकाउंटला जातो. मग इथे आपण लिहिणार ट्रेडिंग अकाउंट. त्याच्यानंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स ही लायबिलिटी आहे. आपण ज्यांना मटेरियल ज्यांच्याकडून आपण मटेरियल घेतलेलं आहे त्यांना आपल्याला काही पैसे देणे आहे, म्हणून ही आपली लायबिलिटी होते. ही लायबिलिटी साईडला, म्हणजेच बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला हे येईल लायबिलिटी साईड. त्याच्यानंतर बिल्स पेबल ही सुद्धा लायबिलिटी आहे. काही बिल्स आपल्याला पेड करायचे आहेत, म्हणून ही सुद्धा लायबिलिटी साईडला येईल. कॅश इन हँड, आपल्या हातात किती कॅश आहे ते इथे दिलेलं आहे. एवढी कॅश आपल्याकडे आहे, म्हणजेच ही आपली असेट आहे. ते असेट साईडला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला येईल. त्याच्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम, हा प्रीमियम पेड करायचा आहे, म्हणून हे P&L अकाउंटला येईल. सन्ड्री डेटर्स, आपल्याला पैसे येणे आहेत. आपण ज्यांना माल दिला आहे त्यांच्याकडून आपल्याला पैसे येणे आहे, म्हणजे ती आपली मालमत्ता झाली, म्हणजे ते असेट साईडला येईल. असेटला येईल. बँक ओव्हरड्राफ्ट आपलं लोन आहे, ते लायबिलिटीला येईल. कॅरेज आउटवर्ड, हे कॅरेज आउटवर्ड P&Lला येईल. कॅरेज आउटवर्ड हा डायरेक्ट एक्सपेन्स नाही आहे, हा इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे, त्यामुळे तो P&Lला येईल. लँड अँड बिल्डिंग असेट आहे. फर्निचरसुद्धा असेट आहे, ते माहीतच आहे सगळ्यांना. सेल्स ट्रेडिंग अकाउंटला. त्याच्यानंतर परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न हे दोन्ही सेल्स आणि परचेसमधनं मायनस करायचे आहेत, म्हणून हे ट्रेडिंग अकाउंटलाच.
त्याच्यानंतर रेंट आहे, रेंट क्रेडिट साईडला आहे, म्हणजे आपल्याला हे रेंट मिळालेलं आहे, म्हणजेच हे P&Lच्या क्रेडिट साईडला येईल. बॅड डेट्स आपण RDDमधून लेस करणार आहोत, P&L अकाउंटला येईल. RDD P&L अकाउंट. त्याच्यानंतर डिस्काउंट आहे 700 and 1000 P&L अकाउंटला दोन्ही साईडला येईल. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स 250 एक्सपेन्स आहे, P&Lला येईल. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स आहे, तो सुद्धा P&Lला येईल. पुढे ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत, त्याच्यावरून आपल्याला वरचे जे आयटम्स आहेत त्यांना टिकमार्क करायचं आहे, म्हणजे कुठल्या आयटमला किती लाईन लागणार आहेत ते आपल्याला कळेल ह्यावरून. क्लोजिंग स्टॉक 48,700 हेच आपण लिहू शकतो इथे. आपल्याला काही करायची गरज नाही, ते आपण ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीटला लिहिणार आहोत. त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग वेजेस अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स, म्हणजेच वेजेस आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सला आपल्याला एक लाईन सोडावी लागणार आहे. वेजेस इथे आहे 1 आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स इथे आहे. नेक्स्ट आहे डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 10%, डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 10% अँड फर्निचर 5%, म्हणजेच बिल्डिंग आणि फर्निचरवर आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. फर्निचर आणि बिल्डिंग इथे आपण एक लाईन सोडणार आहोत. नेक्स्ट आहे इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स 300, हा प्रीपेड एक्सपेन्स आहे. इन्शुरन्स आपण 300 रुपये आधीच दिलेले आहेत, ते आपल्याला लेस करायचे आहेत. गुड्स ऑफ 3000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड द क्लेम फुल्ली. 3000 रुपयाचा माल आगीमध्ये जळालेला आहे आणि इन्शुरन्स कंपनी आपल्याला त्याचं पैसे देणार नाही. याचा इफेक्ट असा होईल, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण त्याची एंट्री करणार आहोत. आणि दुसरा हा आपला खर्च आहे, तो आपला एक्सपेन्स आहे, लॉस आहे, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येणार आहे. अशा प्रकारे मी आधीच प्रोफॉर्मा आखून घेतलेला आहे, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि ही आहे बॅलन्स शीट. आता आपण जसं टिकमार्क करत गेलो आहे, जसं आपण लिहत गेलो तसं आपण पटापट इथे पोस्टिंग करून घेऊ शकतो. आता आपण ट्रेडिंग अकाउंटचे जेवढे आयटम आहेत ते सगळे पोस्ट करणार आहोत इथे. टू ओपनिंग स्टॉक 48,000. नेक्स्ट आहे परचेस, टू परचेस अकाउंट, टू परचेसमधून आपल्याला परचेस रिटर्न लेस करायचं आहे 22,500, लेस रिटर्न्स. परचेस रिटर्न आहे 500. $22,000. नेक्स्ट आहे ट्रेडिंग अकाउंटला टू वेजेस, नेक्स्ट आहे वेजेस आहेत 800, पण इथे एक ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यामुळे आपण इथे एक लाईन सोडणार आहोत. नेक्स्ट आहे टू कॅरेज इनवर्ड,
कॅरेज इनवर्ड आहे 1000. त्याच्यानंतर आहे क्रेडिट साईडला सेज बाय सेज 47,000 लेस सेज रिटर्न 400. 46,600. देन नेक्स्ट आहे ट्रायल बॅलन्समधले ट्रेडिंग अकाउंटमध्ये जेवढे आयटम होते, जेवढे आपण पोस्टिंग करणार होतो ट्रेडिंग अकाउंटला, ते संपलेले आहेत. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं पोस्टिंग करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला 2-3 लाईन सोडून पुढे प्रॉफिट अँड लॉसचं पोस्टिंग करायचं आहे. फर्स्ट आहे टू इन्शुरन्स. $1,200 इथे ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे आपण एक लाईन सोडणार आहोत. नंतर आहे टू कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड आहे. देन नेक्स्ट आहे टू रेंट. रेंट क्रेडिट साईडला आहे. आपल्याला मिळालेलं आहे, म्हणजेच ते क्रेडिट साईडला येणार आहे. बाय रेंट 1,800. नेक्स्ट आहे डिस्काउंट. त्यानंतर नेक्स्ट आहे बॅड डेब्ट्स बाय RDD. इथे RDD जी आहे ती बॅड डेब्ट्समधनं मायनस करायची आहे. RDD आपली रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स 350 आहे, त्याच्यातनं बॅड डेब्ट्स 300 लेस करायचे आहेत. लेस बॅड डेब्ट्स 300. रिमेनिंग 50. त्यानंतर नेक्स्ट आहे डिस्काउंट. बाय डिस्काउंट 1,000. डिस्काउंट दोन्ही साईडला आहे, म्हणजे डिस्काउंट आपल्याला मिळालेलं पण आहे आणि आपण दिलेलं पण आहे. टू डिस्काउंट नेक्स्ट आहे टू टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स इथे ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे आपण इथे एक लाईन सोडणार आहोत. 250. नेक्स्ट आहे टू ॲडव्हर्टाइजमेंट. इथे काहीच ॲडजस्टमेंट नाही आहे, म्हणजे आपण हिच्या आउटर कॉलमला लिहिलं तरी चालेल. आपल्याला आपले PNL अकाउंटचे जेवढं पोस्टिंग होतं ते झालेलं आहे. आता आपण बॅलन्स शीटचं पोस्टिंग करणार आहोत. फर्स्ट आहे कॅपिटल अकाउंट. आता हे कॅपिटल अकाउंट लायबिलिटी साईडला का येतं? कारण कॅपिटल जे आहे हे
रिद्धी आणि सिद्धी हे 2 पार्टनर्स आहेत. त्यांनी हे कॅपिटल बिझनेसला दिलेलं आहे. म्हणजे एका प्रकारे त्या कंपनीचा, त्या फर्मचा ते लोनच आहे, ते लायबिलिटीज आहे. म्हणून कॅपिटल अकाउंट हे नेहमी लायबिलिटी साईडला येतं. आपण पोस्टिंग करून घेणार आहोत. कॅपिटल रिद्धी. इथे आपल्याला एक लाईन सोडावी लागणार आहेत. नेट प्रॉफिट किंवा लॉस जे काही असेल ते ॲड करण्यासाठी किंवा मायनस करण्यासाठी. सिद्धी $30,000. इथे मी पोस्टिंग करून घेतलेलं आहे. सन्ड्री क्रेडिटर्स ज्यांना आपण पैसे देणे आहोत ते 27,600. बेस पेएबल आपले बेस पेड करायचे आहेत ते 20,000 आहे. आणि बँक ओव्हरड्राफ्ट बँकेचं लोन आहे ते 18,000 आहे. जे आपली लायबिलिटी आहे ते मी लायबिलिटी साईडला सगळ्या लायबिलिटीज पोस्ट करून घेतलेल्या आहेत. आता आपण असेट साईडचं पोस्टिंग करणार आहोत. अशा प्रकारे मी असेट साईडचं पोस्टिंग पण करून घेतलं आहे. सन्ड्री डेटर्स लँड अँड बिल्डिंग, त्यांच्या लँड अँड बिल्डिंगवर 10% डेप्रिसिएशन आहे. 10% म्हणजे 4250. आणि फर्निचरवर 5% आहे 1935. त्याच्यानंतर कॅश इन हँड आहे 2,850. डेप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन आपण अशा प्रकारे केलेलं आहे. लँड अँड बिल्डिंगचं आहे. लँड अँड बिल्डिंगचं 10% आणि फर्निचरचं 5%. अशा प्रकारे आपण हे कॅल्क्युलेट केलं आहे. 42,500 डिवाइड बाय 100 इंटू 10 आपल्याला कॅल्क्युलेशन करून अमाऊंट मिळालेली आहे 4250. आणि सेम फर्निचरचं आहे. आपल्याला कॅल्क्युलेशन करून अमाऊंट मिळाली आहे 1935. ट्रायल बॅलन्समधलं सगळं पोस्टिंग झालेलं आहे. आत्ता आपण ॲडजस्टमेंटकडे बघणार आहोत. फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक अमाऊंट ₹48,700 बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतो. 48,700. दुसरा इफेक्ट त्याचा होणार आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला. क्लोजिंग स्टॉक 48,000. नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. वेजेस 700 अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 200. म्हणजे वेजेस 700 रुपये आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 200 रुपये अजून आपण पेड करणार आहोत. जी आपली लायबिलिटी आहे हे वेजेस आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. आणि ह्याचा दुसरा इफेक्ट होणार आहे लायबिलिटी साईडला. तर आपण आता ते पोस्टिंग करून घेऊ. वेजेस ॲड आउटस्टँडिंग वेजेस how much 700 1,500. and next traveling expense add outstanding expense 200 rupees 450. ते टोटल झाली आहे. अशा प्रकारे मी लायबिलिटी साईडला पण पोस्टिंग करून घेतलेलं आहे. वेजेस 700, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 200, टोटल होते 900. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 10% अँड फर्निचर बाय 5%. डेप्रिसिएशन आपण आधीच 10%
कॅल्क्युलेट केलेला आहे आणि फर्निचरवर पण 5% कॅल्क्युलेट केलं आहे. याचा दुसरा इफेक्ट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला द्यावा लागणार आहे. टू डेप्रिसिएशन, फर्निचर आणि लँड अँड बिल्डिंग. $1935,4250 6185 टोटल आपण इथे लिहिलेली आहे. नेक्स्ट आहे इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स ₹300 रुपीचं इन्शुरन्सचं प्रीमियम आपण ऑलरेडी पेड केलेला आहे. म्हणजेच हा आपली असेट होईल आपली, म्हणून आपण इथून लेस करायचं आहे. लेस प्रीपेड एक्सपेन्स 300. टोटलमध्ये आउटर कॉलमला येईल 900. आणि ह्याचा दुसरा इफेक्ट असेट साईडला होणार आहे. इथे लिहायचं आहे प्रीपेड इन्शुरन्स $300. नेक्स्ट आहे गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रॉय बाय फायर. अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड द क्लेम फुल्ली. ह्याचा इफेक्ट आपला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला होणार आहे. बाय गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर अमाऊंट ₹3,000. आणि दुसरा इफेक्ट आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होणार आहे, कारण हा आपला एक्सपेन्सेस आहे. $3,000. आता आपण दोन्ही साईडची टोटल करून घ्यायची आहे, डेबिट साईडची आणि क्रेडिट साईडची. ज्या साईडची टोटल जास्त येईल ती इथे आपल्याला लिहायची आहे. इथे आपली क्रेडिट साईडची टोटल येते 98,300 आणि डेबिट साईडची टोटल येते 72,500. म्हणजेच क्रेडिट साईडची टोटल आपली जास्त आहे, म्हणजेच आपल्याला आता प्रॉफिट झालेलं आहे. आणि हे प्रॉफिट आपण डेबिट साईडच्या टोटलमधून क्रेडिट साईडच्या टोटलमधून डेबिट साईडची टोटल मायनस करून काढणार आहोत. आणि ते आहे 25,800. इथे आपल्याला लिहून घ्यायचं आहे टू क्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 25,800. हे प्रॉफिट आपल्याला खाली घ्यायचं आहे बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन इथे कॅरी डाऊन येईल. इथे अमाऊंट येणार आहे 25,800. आता पुन्हा आपण क्रेडिट साईडची आणि डेबिट साईडची टोटल करायची आहे. पुन्हा ज्या साईडची टोटल मोठी असेल त्या साईडची टोटल आपल्याला इथे लिहायची आहे. इथे क्रेडिट साईडची टोटल आपल्याला मिळालेली आहे 28,650 आणि डेबिट साईडची टोटल मिळाली आहे 16,285. 28,650 मायनस 16,285 केल्यावर आपल्याला मिळणार आहेत 12,365. आणि ही जी अमाऊंट आहे ती आपल्याला 2 पार्टनर्समध्ये डिवाइड करायची आहे. म्हणजे हे जे प्रॉफिट त्यांना झालेलं आहे 12,350 रिद्धी आणि सिद्धी यांना,
ते आपल्याला दोन्ही पार्टनर्समध्ये डिवाईड करायचं आहे. पण ते कसं करायचं, कारण क्वेश्चनमध्ये कुठलाही रेशो दिलेला नाही की कुठल्या रेशोमध्ये प्रॉफिट किंवा लॉस त्यांनी वाटून घ्यायचं आहे हे दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे इथे आपल्याला ते प्रॉफिट दोघांनाही इक्वली वाटायचं आहे, इक्वली डिवाईड करायचं आहे. म्हणजेच 12,365 डिवाईड बाय 2 करायचं आहे. जी अमाऊंट येईल ती इथे लिहायची आहे. दोघांनाही सेम फक्त डेसिमल थोडासा डेसिमलचा फक्त डिफरन्स आहे, तो आपण ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. 6182 12,365. लक्षात घ्या, इथे जर कुठल्याही प्रॉब्लेममध्ये पार्टनर्सचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नसेल तर सेम प्रॉफिट सेम सगळ्यांना सेम प्रॉफिट द्यायचं आहे. सगळ्यांमध्ये ते समप्रमाणात वाटायचं आहे. आणि हे जे प्रॉफिट आहे ते आपल्याला कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. इथे आपल्याला टू नेट प्रॉफिट लिहायचं आहे. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. हे जे नेट प्रॉफिट आहे ते आपल्याला कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. इथे मी नेट प्रॉफिट दोघांच्याही कॅपिटलमध्ये ॲड करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला दोन्ही साईडची टोटल करायची आहे. दोन्ही साईडची टोटल येईल 1,58,865. 1,58,865. अशा प्रकारे हा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. ही आहे बॅलन्स शीट.